नमस्कार मित्रांनो, आपल्या द बीजीआयट्स मधील सीझन 4 आणि एपिसोड 2 आज आपला प्रदर्शित होत आहे. आजचा आपला लेख आहे बायको आजारी पडते तेव्हा, आणि त्याचं अभिवाचन केलं आहे आमच्या दौंडचे डॉक्टर राजेंद्र माने यांनी. माने सर बीजे मेडिकल कॉलेजच्या 1979 सालच्या बॅचचे. गेली अनेक वर्ष ते दौंडमध्ये डायबेटॉलॉजिस्ट म्हणून प्रॅक्टिस करत आहेत. आजची ही स्टोरी आहे, ही एकदा खरं तर माझी बायकोच आजारी असताना मला जे वाटलं होतं त्यातील काही भाग मी लिहिला, पण ह्या कथेमध्ये एक कॉलेजचे प्राध्यापक ही गोष्ट अनुभवतायत अशा पद्धतीने तो लेख लिहिला आहे. आणि तो प्रसिद्ध झाला फेसबुकवरती. जेव्हा पब्लिश केला तेव्हा खूप जणांना तो फार आवडला होता. तर नक्की ऐका आणि कसा वाटला हे नक्की यूट्यूब कमेंट्समध्ये कळवा. आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू. काही नाही, साधं व्हायरल इन्फेक्शन आहे. 2 दिवसात जाईल सर्दी. तिच्या कपाळावरच्या आपल्या पालत्या हाताला बसलेला चटका तिला जाणवू न देता उसनी बेफिकिरी दाखवत आपण कामाला जायला निघतो. बाहेर अंधारून आलेलं, कधीही पाऊस कोसळेल अशा पावसात कामाला जायचं नको नको होतं. मनातून खूप शिव्या दिल्या पावसाला. गेले 2 दिवस अशीच दिसते आहे ती, सुकलेली, कोमेजलेली, आणि आपण पडून राहिल्यामुळे सगळ्यांची गैरसोय होते आहे हा गिल्ट डोईवर घेऊन पडलेली. अस्ताव्यस्त झालेली बेडरूम, कुंद हवेत साठून राहिलेला औषधांचा बामचा वास. आज कॅन्टीनलाच ती क्षीणपणे म्हणते, तू पडून राहा बरं, मी करतो मॅनेज. कालचं कॅन्टीनचं ते अन्न कसं तरी ढकललं. तिचा सुग्रास स्वयंपाक आठवत मुलांना डबा दिला सकाळी, तुमचं करायचं होतं पण परत ताप आला. अंगात शर्ट घालता घालता आपण तिच्या शेजारी बसतो. तिचे डोळे भरून आलेले, नको ना जाऊस आज अशी आर्जव करणारे. दिवसभर ती मग एकटीच घरात. सुट्टी घ्यावी असं वाटत होतं, पण कामाचा डोंगर. काहीतरी कारण सांगावं का कॉलेजमध्ये? परत नको वाटलं. तिचा चेहरा, वाटलं आपल्याला 2 शिंका आल्या तर आपण किती नाचवतो हिला, आणि ती ते सगळं किती सहजपणे सहन करते आणि जमेल तसं उशाशी बसून विक्स वगैरे लावत बसते. आपण तर ती आजारी पडते तेव्हा का कोण जाणे. तिच्या फारसं जसं जवळपास पण जात नाही तशी तिची तक्रारही नसते. नकळत आपण तिचा हात हातात घेतो. घामेजलेला ओलसर पंजा. आपल्या त्या स्पर्शाने तिला बरं वाटतं. ती क्षीणपणे आपला हात हातात धरून ठेवते. तिचे डोळे भरून आलेले, वाऱ्याने खिडकीच्या दाराचा आपटल्याचा आवाज. खरं तर आता निघायला पाहिजे, काल देखील उशीर झाला होता. डोळ्यातून गालावर आलेला ओघळ. रडते की काय ही आता कारण विचारलं तर आणखी उशीर होईल. नजर टाळत पण काळजी दाखवत आपण दुसऱ्या हाताने स्टूलावरील औषधाची बाटली उगाच प्रकाशात धरून हलवून बघतो. तिने धरलेला हात सोडवायचा आहे खरं, पण सोडवत नाही. रडतेस कशाला? माझं काही खरं नाही वाटत आहे. वेडी आहेस का? साधं इन्फेक्शन आहे ते. खचून जायला होतो. घरी कोणी नाही दिवसभर. भीती वाटते अशा वेळेस. घेऊ का मग मी रजा? असं ओठाशी आलेलं वाक्य मी गिळलं. वेळ पाहायचं निमित्त करत हातातला हात सोडून घेत, उशीर होतोय हा असं आपण उगाच म्हणतो. तिच्याशी नजर टाळत जीवाची मात्र घालमेल सुरू. खिशातला मोबाईल व्हायब्रेट होतो. जोशींचा कॉल. निघालेस का रे घरून? हो निघतोच आहे. नको निघोस आज बीवी की सेवा करो. का? काय झालं? रात्रीच्या पावसाने पाणी झालंय कॉलेजात. आज सुट्टी. खरंच? येस बॉस. शपथ. फोन कट. आमसूलसार बनवू आपल्या दोघांसाठी? शर्टाची बटणं काढत आपण तिला गालातल्या गालात हसत विचारतो. आणि कॉलेज? डोळे मिचकावून मी तिचे गालगुच्चे घेतो. ती हसते, मोकळी, निरागस. गॅसवर साराला उकळी आलेली असते.
पातेल्याचा चरचर आवाज येत असतो. आमसूल गुळाचा आंबट गोड वास नाकाशी येत असतो. FM वर वारिसमधील घटा छा गई है सुरू असतं. स्वतःचीच गुणगुणत खिडकीतून धुवाधार बरसणाऱ्या पावसाकडे मी कृतज्ञतेने पाहत असतो.